आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीमामा शेख, रतनकुमार, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब हिंसे, प्रदेश उपाध्यक्ष महिला सुजाताताई ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात रस्त्यांची झालेली दुरावस्था यांच्या विरोधात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला व लवकरात लवकर हे सर्व खड्डे मुक्त व्हावे असे आवाहन करण्यात आले. अन्यथा अजून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित विभागाध्यक्ष सचिन सिन्हा, शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, सोमनाथ पाटील, गणेश जयभावे, किशोर वडजे, लक्ष्मण साळवे, विजय आहिरे, शहर संघटक वैभवराज रोंदळ, प्रवीण आहिरे, अरुण मिस्त्री, नितीन सूर्यवंशी, अमोल गवळी, निलेश पानसरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातपूर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, मयूर शिंदे, प्रणव सोनवणे आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.